व्हाईट हाऊसच्या परिसरात गोळीबारानं एकच खळबळ। नॉर्थ लॉनजवळ गोळीबार, संशयिताचा खात्मा करण्यात यश। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित। महायुतीत विधान परिषदेच्या एका जागेचा तिढा अद्याप कायम। शिवसेनेला हवी असलेली जागा भाजप सोडण्यास तयार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना। विधान परिषदेच्या जागा वाटपाचा तिढा कायम। शिंदे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता। आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होतंय। गणेश निबेंचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक। विधान परिषद उमेदवारीवरून रायगड महायुतीमध्ये रस्सीखेच। शिवसेनेकडून विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा, तर राष्ट्रवादीमधून राजीव साबळे इच्छुक। रोहित पवार रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, केलेल्या कामाची ही पोचपावती। रोहित पवारांची प्रतिक्रिया। रयत शिक्षण संस्थेवर पवारांचा कब्जा वेदनादायी। कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संस्थेला पवारांनी बळकावलं। भाजप प्रवक्ता अजित चव्हाणांची प्रतिक्रिया। सिंधुदुर्गच्या दांडीत पार्किंगवरून पर्यटकांचा राडा। स्थानिक नागरिकांना पर्यटकांकडून बेदम मारहाण। स्थानिक आक्रमक, पर्यटकांच्या गाड्यांची तोडफोड। पेट्रोल डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका। शेती मशागतीचा दर वाढला। निवडणुकीच्या कारणावरून हॉटेलमध्ये 2 गटात मारहाण। बीडच्या परळीतील घटनेचा सीसीटीव्ही समोर। देवगड हापूसच्या नावाखाली इतर आंब्यांची विक्री। ओसरगाव टोलनाक्याजवळ देवगडमधील आंबा उत्पादक आक्रमक। परराज्यातील आंबे फेकले महामार्गावर, स्टॉलही उधळले। बीडच्या केज तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। अनेक घरांवरील पत्रे उडाली, झाडही उन्मळून पडली। वादळी वाऱ्यामुळे आंब्याचं नुकसान। येवल्यात वादळी वाऱ्यासह पाऊस। बोगटे शिवारातील 2 एकर केळीबाग उद्ध्वस्त। शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान। आमरस प्यायल्यानं एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा। बाजारातील आंब्यावरील रसायनांमुळे विषबाधा झाल्याचा अंदाज। अहिल्यानगरच्या शेवगाव येथील घटना। एका दुकानात आग लागून सिलेंडरचा स्फोट। नागपूरच्या गोळीबार चौकातील घटना। अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। विवाह सोहळ्यात फटाक्यांचा स्फोट। बीड शहरातील घटना। 5 फोटोग्राफर जखमी। कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दीपकेच्या घराला पोलीस संरक्षण। परिसरात सीसीटीव्ही बसवण्यास सुरुवात। दीपकेने स्थापन केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीची सर्वत्र चर्चा। कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद शतकीय खेळीमुळे पंजाबचा विजय। पंजाबचा संघ तूर्त 4थ्या स्थानी। आज डबल हेडर। पहिल्या सामन्यात राजस्थान समोर मुंबई, तर दुसऱ्या सामन्यात कोलकाता दिल्ली आमने सामने। नमस्कार, सुप्रभात। मी प्रणिता बोरसे। आपण पाहत आहात जय महाराष्ट्र।